नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि या इन्फॉर्मेशन सोबतच जेही विद्यार्थी या ठिकाणी एमएसटी सीईटी थ्रू आपली बीई बीटेक स्टेट काउन्सिलिंग या ठिकाणी करत आहेत, सोबतच विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केले होते, तर अशा दोन्ही कॅन्डिडेटसाठी हा व्हिडिओ असणार आहे। यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण जर पाहिला असता सीईटी मध्ये खूप कमी मार्क्स आहेत आणि कंपॅरेटिव्ह जर पाहिला असता जेएमएस मध्ये खूप चांगले या ठिकाणी मार्क्स आहेत। मग विद्यार्थी पालकाचं या ठिकाणी कन्फ्युजन आहे की सध्या जे काही आपली सीसॅप काउन्सिलिंगला सुरुवात झाली आहे, तर या सीसॅप काउन्सिलिंगचे रूल्स रेग्युलेशन कसे आहेत, प्रोसेस कशी असणार आहे, याबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सोबतच ज्याही विद्यार्थ्यांना सीसॅप काउन्सिलिंग सोबतच या ठिकाणी स्टेट ऑफ महाराष्ट्राची जे इंजिनिअरिंग काउन्सिलिंग आहे, या संपूर्ण काउन्सिलिंगचे जे काही आपण अपडेट ग्रुप काढला आहे, त्या अपडेट ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। त्या लिंक मध्ये तुम्हाला जे आपली सीसॅप काउन्सिलिंग आहे सोबतच आपली जे स्टेट ऑफ महाराष्ट्राची काउन्सिलिंग आहे, या सर्व काउन्सिलिंगचे अपडेट त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर प्रत्येक वेळेस कुठल्या वेबसाईट वरती या ठिकाणी जायची काय आवश्यकता नाही, आपल्या ग्रुप वरती सर्व अपडेट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांना सीसॅप काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे पेड काउन्सिलिंग मध्ये, ते विद्यार्थी जॉईन करू शकतात। सोबत ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग जॉईन करायचे असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला शो होत आहेत, या नंबरवरती कॉल करून तुम्ही या प्रोसेसला जॉईन करू शकता। तर महत्त्वाचा जो आपल्या व्हिडिओचा पॉइंट आहे तो आहे आपला सीसॅप काउन्सिलिंग। यामध्ये आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस केव्हापासून सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे आहेत, त्यानंतर कॅप राउंड प्रोसेस कशी असणार आहे आणि जवळपास रूल्स अँड रेग्युलेशन्स कसे असणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये माहिती घेत असताना विद्यार्थी पालकांना जेही आपली सीसॅप काउन्सिलिंगची वेबसाईट आहे, या सीसॅप काउन्सिलिंगच्या वेबसाईट वरती आपल्याला यायचं आहे। बेसिकली विद्यार्थ्यांना मेन प्रश्न पडतो जेव्हा सीसॅप जी काउन्सिलिंग आहे हे प्रवेश प्रक्रिया करायची कशी, तर लक्षात घ्या आपला सिंपल गुगल वरती सीएसईबी काउन्सिलिंग तुम्ही टाकला तरी पहिल्याच टॅब मध्ये आपल्याला सीएसईबी काउन्सिलिंग बद्दल इन्फॉर्मेशन येऊन जाईल। यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करू हे आपली वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट वरती काही पब्लिकेशन नोटीस आहेत, काही बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन शेअर केली आहे, पण याच्यामध्ये विद्यार्थी थोडंसं कन्फ्युज होतात। रजिस्ट्रेशन एक्सटेंडेड टिल 5 PM ऑन 28 जून हे कोणासाठी आहे याचंही कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं चालू आहे। तर आपल्याला या ठिकाणी जे आपला सीसॅप स्पेशल राऊंड आहे यावरती यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी पालकांना जे सीसॅप काउन्सिलिंग आहे कंडक्टिंग अथॉरिटी आहे यांची थोडंफार या ठिकाणी माहिती दिली आहे आणि माहितीनंतर आपल्याला महत्त्वाचं आहे कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन। इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर उपलब्ध आहे, सीसॅपचा शेड्यूल आहे, एलिजिबल कॅन्डिडेट काय आहे म्हणजे कुठले कॅन्डिडेट एलिजिबल असू शकतात याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे आणि या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन समजावून सांगणार आहे। तर या ठिकाणी आपलं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, पण आपण या ठिकाणी सध्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत शेड्यूल बद्दल। शेड्यूल बद्दल या ठिकाणी माहिती घेत असताना विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक कन्फ्युजन चालू आहे, ऑनलाईन रिक्वेस्ट फॉर कॅटेगरी रजिस्ट्रेशन स्टार्ट्स। लक्षात घ्या हे कोणासाठी आहे, बरेच विद्यार्थी जे कॅटेगरी प्रवर्गात आहेत लाईक दॅट ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल, तर या कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी हे विंडो ओपन आहे। ते पण कोणासाठी, जर आपल्या जोसा काउन्सिलिंग मध्ये कॅटेगरी रजिस्ट्रेशन होतं पण आपल्याकडे सर्टिफिकेट नव्हतं आणि आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं किंवा अलॉटेड कॉलेज कॅन्सल झालं, तर त्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जर कॅटेगरी या ठिकाणी रिस्टोरेशन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण जेही शेड्यूल आहे या शेड्यूल मध्ये आपण 26 जुलै पासून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ते 27 जुलै या ठिकाणी 5 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। पण जे विद्यार्थी रेग्युलर आहेत म्हणजेच आतापर्यंत जोसामध्येही पार्टिसिपेशन नव्हतं पण विद्यार्थ्याला इच्छा आहे की मला अजून पण एनआयटी ट्रिपल आयटी किंवा जीएफटीआय मध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करायचंय, तर असे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये जॉईन होऊ शकतात। सोबतच असे विद्यार्थी आहेत की जोसामध्ये एखादी सीट मिळाली आहे पण इच्छा आहे की जी मिळाली सीट आहे त्यामध्ये मी समाधानी नाहीये, पण मला यापेक्षा बेटर कॉलेजची सीट मिळवायची आहे, तर असे विद्यार्थी या ठिकाणी जे काही या ठिकाणी प्रोसेसिंग फी आहे, रिमेनिंग प्रोसेस फी, कारण ऑलरेडी आपण बेटरमेंटसाठी फीस भरलीच असेल, रिमेनिंग जे फीस आहे हे फीस पेड करून आपण या प्रोसेसमध्ये जॉईन होऊ शकतात।
कुठले विद्यार्थी जॉईन होणार नाही? ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केले ते विद्यार्थी या प्रोसेसमध्ये येऊ शकणार नाहीयेत. पण ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं आहे ते विद्यार्थी या प्रोसेसमध्ये बाय डिफॉल्ट येऊन जातील. याबद्दलचं सेपरेटली इलिजिबल कॅन्डिडेट, नॉट इलिजिबल कॅन्डिडेट याच्याबद्दल मी इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल आणि जेणेकरून विद्यार्थी पालकांना या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे. मग आता जेही आपले रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्या रेग्युलर स्टुडंट्सला महत्वाची सूचना आहे, हा आपला जोसा किंवा सेंट्रल काउन्सिलिंगचा शेवटचा ऍडमिशनचा टप्पा असणार आहे. यानंतर आपल्या सेंट्रल काउन्सिलिंग वरती कुठलीच काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट होत नसतील. भले त्या ठिकाणी सीट वॅकंट असतील पण ज्याही गोष्टी असतील इन शेड्यूल मध्ये या ठिकाणी कंडक्ट केल्या जात असतात. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना जवळपास 93 अबोव्ह मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या जर काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं तर आपल्याला या ठिकाणी जर आपली कॉलेज ऍडजस्ट आणि ब्रांच ऍडजस्ट करायची जर तयारी असेल तर याही ठिकाणी आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग अंतर्गत चांगले कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात. एकच अट्टहास असेल की नाही मला सीएसच पाहिजे तर मग जवळपास आपल्याला या सुद्धा राऊंडला नियर बाय 98+ असतील तर एक डिसेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळेल. पण आपण एनी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर जवळपास आपल्याला 94+ अथवा 93+ जरी मार्क्स असतील तरी आपल्याला या ठिकाणी या गोष्टीचा 100% आपल्याला फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या, आपण एक सिच्युएशन या ठिकाणी जर पाहिली असते, आपला जो सीईटीचा रिझल्ट आहे त्याचं पर्सेंटाईल आपण पाहिला असता तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या केसेसमध्ये असं निदर्शनात आले की बरेच विद्यार्थी सीईटी मध्ये खूप लो मार्क्स आहेत पण त्याच विद्यार्थ्याचं जेई मेन्सचं पर्सेंटाईल विचार केलं ते 96, 95, 97 या पर्सेंटाईल रेंजमध्ये सस्टेन केलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपल्याकडे चान्स आहे की आपण स्टेट काउन्सिलिंग ही जॉईन करायचे, स्टेट काउन्सिलिंगचाही फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी सीसॅप काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करायचे आहे, जेणेकरून आपण या दोन्हीमध्ये आपण बेस्ट ऑफ बेस्ट ऑप्शनचा या ठिकाणी विचार करू शकतो. ठीक आहे, तर हे आपलं बेसिक गोष्टी आहेत आणि या गोष्टीमध्ये जेही रेग्युलर स्टुडंट्स आहेत, रेग्युलर स्टुडंट्सला या ठिकाणी आपल्याला 31 तारखेपासून रजिस्ट्रेशन करायचं. 31 तारखेला आपलं रजिस्ट्रेशनची सुरुवात होणार आहे. हे रजिस्ट्रेशन आपल्याला 2 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे. जे विद्यार्थी 31 ला रजिस्ट्रेशन करतील असे विद्यार्थी 1 तारखेपासून आपली चॉईस फिलिंग सुद्धा करू शकतात. रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग एकदा स्टार्ट होणार आहे पण रजिस्ट्रेशन साठी आपल्याला जवळपास 3 दिवसाचा वेळ दिला आहे आणि चॉईस फिलिंग साठी आपल्याला जवळपास 4 दिवसाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना महत्वाचा पॉइंट आहे, ज्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय जे विद्यार्थी ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी या कॅटेगरी प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना जे फीस लागणार आहे हे फीस असणार आहे आपल्याला 45,000 रुपये. आणि यामधले जर आपल्याला कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर यामधले 5,000 नॉट रिफंडेबल आहेत आणि 40,000 रुपये आपल्याला हे फीस जे आहे ते आपल्याला रिफंडेबल असेल. 5,000 नॉट रिफंडेबल बट 40,000 इज रिफंडेबल जर आपल्याला सीट मिळालीच नाही. इन केस आपण सीट घेतली सेकंड राऊंडला जर ते सीट घेतली नाही तर हे पूर्ण पैसे आपले फोरफिल होऊन जातात. त्याचे मी रूल्स रेग्युलेशन सुद्धा तुम्हाला क्लिअर करेन. ठीक आहे, नेक्स्ट आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन मिळवतील, फर्स्ट राऊंडला ऍडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की आपलं जे फर्स्ट राऊंडचं ऍडमिशन मिळेल त्यासाठी आपल्याला फ्री स्लाइड, फ्लोट आणि सरेंडर ऑप्शन दिला आहे. त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे. जर आपल्याला मनासारखं कॉलेज मिळत नसेल तर आपण या ठिकाणी सरेंडर सुद्धा करू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेकंड राऊंड या ठिकाणी जॉईन करायचं आहे तर सेकंड राऊंडला जॉईन करत असताना विद्यार्थी पालकाला माझी विनंती आहे की आपण सीसीएफचे रूल्स रेग्युलेशन पाहूनच जॉईन करणं गरजेचं आहे. कारण जेही तुम्हाला मी फीस सांगितली ते ओपन साठी 45,000, कॅटेगरी असेल SC ST त्यांना 25,000, हे फीस आपण जर या ठिकाणी एखादं कॉलेज मिळालं तर हे नॉट रिफंडेबल असणार आहे. तर त्यामुळे विचारपूर्वक आपण सेकंड राऊंडचं या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं असणार आहे. तर या पद्धतीने आपला जो सेकंड राऊंड चालू होईल हा सेकंड राऊंड आपल्याला जवळपास या ठिकाणी 5 तारखेला चालू होणार आहे तर 7 तारखेपर्यंत असणार आहे आणि या 7 तारखेपर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकतात. चॉईस फिलिंग आपण केल्यानंतर जे चॉईस फिलिंग म्हणतो जे आपले अलॉटमेंट आहे, अलॉटमेंट या ठिकाणी आपण चेक करू शकतात या ठिकाणी. आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी असणार आहे की जो सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळाले एकतर अनिवार्य घ्यावंच लागेल, नसेल तर आपले पैसे सोडून द्यावे लागणार आहे. यामध्ये आपलं लास्ट डेट जे असणार आहे सीसीएफ काउन्सिलिंगची या ठिकाणी रिपोर्टिंग साठी हे 10 ते 14 पण हे टेंटेटिव्ह डेट आहे. याच्यामध्ये जर काही कंडिशन्स लाईक दॅट आपलं सध्या रेनी सीझन आहे
तर खूपच जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस जर कुठल्या राज्यात होत असेल तर एखादी दिवस हे डेट एक्सटेंड होऊ शकते, एखादी दिवस, त्यापेक्षा जास्त होणार नाही. तर या प्रकारे आपला जो सीसॅप काउन्सिलिंगचा शेड्यूल आहे याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसे की तुम्हाला मी काही पॉइंट्स या ठिकाणी शो केलं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, बरोबर आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि रजिस्ट्रेशन सोबतच या ठिकाणी बेसिक गोष्ट आहे, आपल्याला प्रोसेसमध्ये येत असताना कॅप राउंड फिलअप कसं करायचं आहे. आपण जनरल ग्रुप दिलाय, त्या जनरल ग्रुपवरती आपण कॉमन लिस्ट देणार आहे सर्व विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना हवी असेल, जे काही कॉस्ट असेल ते पेड करून आपण लिस्ट घेऊ शकतात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सीसॅप काउन्सिलिंगचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.